मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। पुणे शाखा पथकाने कळमना परिसरातील महाडा वसाहतीत छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील आम्ही पीआय विनायक गोल्ले, आमचे पीआय कदम आणि आमचे पथक येथील पथकातील एनपीसी गणेश कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी कुख्यात गुंड राजा घोष हा त्याच्यात फरारी होता आणि तो भरपूर दिवस पोलिसांना मिळत नव्हता। त्याचा जामीन सुद्धा माननीय न्यायालयाने रद्द केला होता। असा आरोपी असल्याची माहिती कळमना एरियामध्ये असल्याची माहिती आम्हाला गोपनीय मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही स्वतः आमचे एपीआय कदम, एनपीसी गणेश कदम, त्याचबरोबर आमचे पथकातील राजा टाकळीकर, राजू सिंग राठोड आणि संपूर्ण पथक आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीच्या ठिकाणाचा शोध घेतला आणि त्याला म्हाडा कॉलनी कळमना या ठिकाणावरून एका घरात तो राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला त्या ठिकाणाहून आम्ही ताब्यात घेतलं। त्या घराची झडती घेतली। त्या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह मिळाला आला नाही, कारण ह्या आरोपीविरुद्ध जो गुन्हा दाखल होता त्याला पिस्टलचा धाक दाखवून तिला जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा गुन्हा होता। त्या अनुषंगाने आम्ही त्या घरामध्ये झडती घेऊन पिस्टल किंवा कुठलंही अग्निशस्त्र मिळून येतं याबद्दल आम्हाला संशय होता, परंतु त्या ठिकाणी काय मिळून आलं नाही। आरोपीला ताब्यात आम्ही घेऊन आता या ठिकाणी आलेला आहे आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन मानकापूर यांच्या ताब्यात देत आहोत। हा जो आरोपी आहे त्याचं पूर्ण नाव आहे सय्यद राजा घोष वारिस अली, राहणार त्याचा सक्करदरा ताजबाग असं आहे आणि त्याच्यावर यापूर्वी आर्म्स ॲक्टचे 325चे गुन्हे आहेत, 425चे गुन्हे आहेत, त्याचबरोबर एक्स्टॉर्शनचे गुन्हे आहेत, खंडणी, त्यानंतर याच्यापूर्वी चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी ऑफेन्स आणि प्रॉपर्टी ऑफेन्सचे मोठ्या प्रमाणात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि असा हा कुख्यात आरोपी युनिट क्रमांक 5 च्या पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत।